नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्र. आकाशवाणी मुंबई केंद्रात तुमचं स्वागत आहे. बोला राजे, काय म्हणताय? खूप दिवसांनी केलात फोन. काही नाही, सुरू आहे मस्त. इथे ना पुण्यामध्ये मस्त ढग दाटून आले. हो, मग आता श्रावण सुरू झाला म्हटल्यावर हेच होणार. श्रावण कधीपासून सुरू होतो श्रावण? अरे म्हणजे आज दिव्यांची आवाज नाही का? मी आता दिव्यांची पूजा करून बसले आणि तितक्यात तुझा फोन आला. उद्यापासून श्रावण सुरू. उद्या? श्रावणात मस्त मजा असते ना. हो ना. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बालकवी. कधी कधी वाटतं बालकवींच्या या कवितेनेच श्रावणाची सुरुवात होते. आणि मग सुरू होतो सणांचा हंगाम. लहानपणी काय मज्जा यायची ना. म्हणजे नागपंचमी, मंगळागौर, राखी, दहीहंडी, बाप रे. आणि घराघरात मग गाणी, गोष्टी, गप्पा, नुसती पाहुण्यांची वर्दळ. अरे हाच तर आपला अभिमान आहे. सणासुदीचा आनंद, गोडाधोडाचा सुगंध आणि आपल्या मातीशी असलेली घट्ट नाळ. श्रावण म्हणजे नुसता पाऊस नाही रे, तो एक भाव आहे. निसर्गाचा, नात्यांचा आणि आपुलकीचा. अरे हेच तर आपलं खास सौंदर्य आहे. परंपरा, नाती, निसर्ग यांची जुळलेली सलग एक साखळी. अगदी खरं बोललास. म्हणजे दिल की बात जुबा पे. मला काय वाटतं माहिती, श्रावणामध्ये ना सगळ्या गोष्टी कशा एकदम जिवंत होतात. सगळा निसर्ग हिरवागार झालेला असतो. पावसामधलं ते चिंब भिजणं आणि अशातच पडलेल्या हलक्या उन्हामध्ये घेतलेला कांदा भजी आणि फक्कड चहाचा आस्वाद. काय मज्जा ना. आणि त्यातच सणासुदीचा पक्वान्नांचा स्वयंपाकही असतो. हो ना. आणि मामा घरी आला की राखीचा सण. बहिणीच्या डोळ्यातलं ते प्रेम आणि गोडाधोडाचं मस्त जेवण. खमंग. यमी. हो ना. श्रावण ना नुसता ऋतू नाहीये, तो आपल्या मातीचा, आपुलकीचा, नात्यांचा उत्सवाचे जणू. हे पाऊस आला. कपडे वाळत टाकलेत. आई ओरडेल. चल बाय 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 बाय.